तर आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा. जे मुद्दे आहेत मांडलेले ते मला असं वाटतं कुठेतरी मार्गी लागले. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सभागृहामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस पडलेला आहे. पेरणी करण्या एवढा सुद्धा पाऊस पडला नाही. मात्र लोकांनी कमी ओलं असताना पेरणी केली. आता ती पिकं जळू लागली. 8 दिवस पाऊस नाही आला तर संपूर्ण पिकं जळून जातील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीतलं पाणी संपलेलं आहे. बोरचं पाणी संपत आलेलं आहे. धरणातलं पाणी 10% 15% पाणी आहे. मराठवाड्यातली परिस्थिती चिंताजनक आहे. दुसरीकडं मुंबईमध्ये धुवाधार मुसळधार पाऊस 8 दिवस झाला आणि मराठवाडा कोरडा आहे. त्यामुळं शासनाला काही उपाययोजना कराव्या लागतील. आता पाऊस जरी आला, दुबार पेरणी जरी झाली तर या पिकाला उतार येणार नाही. त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या विषयावर सभागृहामध्ये आम्ही भूमिका मांडलेली आहे. मोठ्या प्रमाणावर यावर्षी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात राज्यामध्ये घरकुलं दिलीत. माझ्या एका विधानसभेत 42,000 घरकुलं मंजूर झाली. राज्य सरकारने घरकुलाच्या 3 नवीन योजना आणल्या. देवी अहिल्याबाई होळकर योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण भटके विमुक्तसाठीची योजना. 42,000 घरं मंजूर झाले. मात्र गट विकास अधिकाऱ्यांनी 5,000 रुपये घेतल्याच्या तक्रारी होत्या. गरीब लोकांकडून शेतकऱ्याकडून विहिरीसाठी 20,000 रुपये घेतले. संदीप पवार नावाच्या BDOच्या विरोधामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या आमदारांनी विषय लावून धरला आणि त्याची चौकशी करून 15 दिवसाच्या आत निलंबन करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेलं आहे. कारण मोफत घरं आहेत गरिबांना. केंद्राची राज्याची घरकुलाच्या मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या जातात आणि म्हणून असे भ्रष्ट अधिकारी ज्यांना 50 वर्ष भ्रष्टाचाराची लागण झालेली आहे, सवय झालेली आहे, अशावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून चौकशीचं आश्वासन आम्हाला मिळालं आणि त्या गटविकास अधिकाऱ्याला कंपल्सरी रजेवर पाठवलेलं आहे. आंबडच्या तहसीलदारनं मोठ्या प्रमाणावर वाळूचं उत्खनन केलं. कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये कमावले आणि त्यांना अँटी करप्शनमध्ये जावं लागलं. या मुद्द्यावरही सभागृहात आम्ही मुद्दा उपस्थित केला होता. बीडचे कलेक्टर आहेत, यांनी धुळे सोलापूर महामार्गावर बोगस लाभार्थी तयार करून खोटे कागदपत्र तयार करून 75 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर उचलले. जवळपास 155 आदेश काढले आणि खोटे आदेश काढून बोगस बनावट कागदपत्र तयार करून खोटे खाते खोलून 75 कोटीचा भ्रष्टाचार केला होता. मागच्या अधिवेशनात मी तारांकित प्रश्न लावला, लक्षवेधी लावली. बावनकुळे साहेबांनी सांगितलं जे जे दोषी आहेत 1 महिन्याच्या आत चौकशी करू आणि त्यांच्यावर कारवाई करू. जिल्हाधिकाऱ्यांची SIT चौकशी नेमली. 15 दिवसाच्या आत बीडचे कलेक्टर अविनाश पाठक जेलमध्ये गेले. आजही जेलमध्ये आहे. विशेष भूसंपादन अधिकारी जेलमध्ये आहे. महसूल खात्याचे काही अधिकारी जेलमध्ये आहेत. रस्ते ज्यांनी बनवले, बोगस खाते काढायला मदत केली, ते धुळे सोलापूर नॅशनल हायवेचे अधिकारी जेलमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं जो चुकेल, जो भ्रष्टाचार करेल त्याला क्षमा नाही. अशा प्रकारच्या सभागृहात चर्चा झाल्या. रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे, सोलार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये मी हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तसं आपण बघितलं की जे कुठेतरी बोगस बियाचं वाटप केलं जातं. होय, बोगस बियाणं जे आहे तर जालन्यामध्ये बियाण्याच्या 56 कंपन्या आहेत. मोठमोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरी आहे, तसं सीड बियाण्याचं पंढरी हे जालना आहे. आणि या जालन्यामध्ये या ज्या काही सीड्स कंपन्या आहेत, याच्यातल्या काही सीड्स कंपन्यांनी
बोगस खतं तयार केले होते, माती मिश्रित खतं तयार केले होते, त्याच्यावर धाडी टाकल्या होत्या आणि त्या खत कंपन्यांचं परवाना रद्द केला होता. जिथं आत्ता कुंभारपिंपळगाव नावाच्या गावामध्ये युरियाचं ट्रक पकडलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांना चांगलं बियाणं मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना चांगली खतं मिळाली पाहिजेत दर्जेदार, शेतकऱ्यांना बँकेनं योग्य कर्ज वाटप केलं पाहिजे. अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे या अधिवेशनात समाधानकारक आम्हाला वेळ मिळाला आणि ते मुद्दे मांडलेले आहेत.